नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतची सर्वात महत्त्वाची आणि ताजी अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांसाठी ही माहिती जी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तर शेतकरी मंडळींनो, शेती करताना अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. अशा कठीण प्रसंगी शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना सुरू केलेली आहे. आता याबद्दलची जी सर्वात मोठी आणि पहिली अपडेट आहे ती म्हणजे की सध्या या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना अपघाती मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व झाल्यास 1 लाख ते 2 लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. आणि ही जी मदत आहे ती थेट लाभार्थ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. ओके, आता या योजनेबाबत आणखीन एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ओके, ती म्हणजे की योजनेची संपूर्ण अर्ज प्रक्रिया जी आहे ती महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे ऑनलाईन करण्यात आलेली आहे, ज्यामुळे अर्ज सादर करणे, पडताळणी आणि मंजुरी प्रक्रिया अधिक आता सुलभ आणि सोपी झालेली आहे. ओके, त्यामुळे शेतकरी बांधवांना आता कार्यालयांचे वारंवार फेरे मारण्याची गरज नाही आहे, कारण की त्यांना आता जी ही अर्ज प्रक्रिया आहे ती महा-डी-बी-टी पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्यांना ती करता येईल. ओके, आता मंजूर लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी-बी-टी म्हणजेच काय, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने आता जी रक्कम आहे ती थेट जमा केली जात आहे. त्यामुळे आधार कार्ड आणि बँक खाते माहिती योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची हे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसेल तर तुम्ही लिंक करून घ्या मंडळींनो. जर बँक खाते किंवा आधार माहिती चुकीची असेल तर तुम्हाला अनुदान मिळण्यास विलंब होऊ शकतो. आता या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे की काही जिल्ह्यांमध्ये या योजनेत प्रलंबित अर्जांचा मुद्दा चर्चेत आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याची माहितीसुद्धा समोर आली होती. यामुळे प्रशासनाकडून या अर्जांची छाननी आणि मंजुरी प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आणि या प्रकरणांमध्ये सुमारे 2.65 कोटींचे अनुदान अडकले असल्याचा दावासुद्धा करण्यात आलेला आहे. प्रशासनाकडून या प्रकरणांवर आता कारवाई सुरू असल्याचे सुद्धा सांगितले जात आहे. ओके, तसेच आता या योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याबाबत देखील चर्चा सुरू असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. मात्र 23 जून 2026 पर्यंत या संदर्भात कोणताही नवीन जी-आर किंवा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त आणि फक्त अधिकृत माहितीलाच तुम्ही महत्त्व द्या. ओके, महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कारण की आता कसं आहे, या योजनेसाठी काही पात्रता निकष आहेत ते सुद्धा यात दाखवले गेलेले आहेत. ओके, कोण कोण पात्र ठरू शकते यासाठी ते सुद्धा सांगतो तुम्हाला. महाराष्ट्रातील नोंदणीकृत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील एकाच सदस्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. योजनेची वयोमर्यादा जी आहे ती साधारणपणे 10 ते 75 वर्षे आहे. तर शेतकरी मंडळींनो, अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती आवश्यक असतात. कोणकोणती ती मी तुम्हाला सांगतो. ओके, ती म्हणजे की 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ओके, FIR, पंचनामा, पोस्टमॉर्टम अहवाल आणि इतर संबंधित कागदपत्रे तयार ठेवणे आवश्यक आहे. कागदपत्रे पूर्ण असल्यास मंजुरी प्रक्रिया अधिक जलद होऊ शकते. आता लाभार्थ्यांनी काय तपासून पाहावे, ओके, ते सुद्धा सांगतो. तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का ते एकदा तुम्ही चेक करा. बँक खाते आधारशी लिंक आहे का ते एकदा तपासून घ्या. महा-डी-बी-टी पोर्टलवर माहिती तुम्ही योग्य दिली आहे का ते एकदा चेक करून घ्या. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड केली आहे का ते एकदा बघून घ्या. या सर्व गोष्टी तुम्ही नक्की तपासून बघा. तर शेतकरी मंडळींनो, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना ही शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची संरक्षण योजना ठरत आहे. अपघाताच्या कठीण काळात ही योजना आर्थिक आधार देण्याचे काम करत आहे. तर ही होती गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना व शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.